सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खासदार बळवंत वानखेडेंनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। मनुवादी प्रवृत्ती पुन्हा या निमित्तानं डोकंवर काढत असल्याचं सिद्ध होतंय, अशी टीका त्यांनी केली आहे। या हल्ल्याला येणाऱ्या काळात जनता उत्तर देईल असं वानखेडे म्हटलं। सोलापुरात भाजप उत्तरचे आमदार विजय देशमुखांनी तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं नवा वाद पेटलेला आहे। देशमुखांनी श्रीशैल हुळे याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा सत्कार केला। यावर विरोधकांनी टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या राज्यात सर्वत्र आंदोलन करण्यात येणार आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी या मागणीकरता राज्यव्यापी आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची महत्त्वाची बैठक घेतली। यावेळी राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियान घेण्याचा निर्णय घेण्यात आला। 1 नोव्हेंबरपासून हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये काँग्रेसला मोठं भगदाड पडलंय। माजी तालुका प्रमुख मुस्ताक मिरकर यांच्यासह तब्बल 400 कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा निरोप घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। गोंदिया शहरामध्ये आदिवासी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। एसटीतून अन्य कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केलाय। लातूरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नियोजित वसंतराव चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। विदर्भ आणि मराठवाड्यात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे मदर डेअरीच्या सहकार्यानं बुटीबोरी आणि नागपूर आणि इतर ठिकाणी प्रकल्प राबवण्यात येतोय। या दुग्धविकास प्रकल्पाच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 210 प्रभागांची नव्यानं आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे नेमका कोणता प्रभाग आरक्षणात जाईल याचा अंदाजही मांडणं आता अशक्य आहे। त्यामुळे पुन्हा नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माजी नगरसेवकांना नशीब साथ देणार की नाही यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषदा आणि 6 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची आरक्षण सोडत मुंबईत झाली। या सोडतीत जिल्ह्यात 17 पैकी 13 ठिकाणी महिला नगराध्यक्षांची चिठ्ठी निघाली आहे। दुधनी आणि अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण पुरुषाला संधी आहे, तर माळशिरस आणि सांगोल्यामध्ये ओबीसी पुरुषाला नगराध्यक्षाची संधी आहे। उर्वरित सर्व ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे। ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या GR विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। हा अध्यादेश आरक्षणातील ओबीसींचा वाटा कमी करून खऱ्या ओबीसी समुदायाविरोधात भेदभाव निर्माण करत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2006 नंतर 1 ऑक्टोबर 2007 पर्यंत जन्मलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदार म्हणून नाव नोंदवता येत नाही आणि त्यामुळे या वर्षभराच्या कालावधीत जन्माला आलेल्या सुमारे 2.25 लाखांपेक्षा जास्त युवक युवतींना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे। आता पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यामध्ये मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्या अशी उबाठा शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भूमिका दाखवलेली आहे। भाजप आणि महायुती विरोधात वज्रमूठ उभारण्यासाठी पुण्यात मनसेची सोबत हवी असं ठाकरेंच्या सेनेचं मत आहे। शनिवारी उद्धव ठाकरे यांनी पुण्यामध्ये दौरा केला होता आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ही भावना बोलून दाखवली। पुण्यात मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का या चर्चांना आता सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दिंडोरी परिसरात शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकाऱ्यांमुळे रखडलेले आहेत। पाऊस ओसरल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बांधात पाणी असल्याने शेताकडे जात येत नसल्याचं कारण देत अधिकारी बांधावर फिरत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यानं पपई पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचं पाणी अद्यापही शेतात असल्यानं पपईची सर्व झाडं कुजली आहेत। यावेळी खर्च लाखात गेला असताना मदत हजारात दिली तर कसं होणार असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूरबाधित कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आलाय। राज्यातील इतर देवस्थानाप्रमाणेच अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 50 लाखांची मदत देण्यात आली आहे, तर 5000 किट्सचं वाटप करण्यात येणार आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं समिती गठीत केली आहे। खासदार शोभा बच्छाव यांनी या भागाची पाहणी करत मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले। जळगावमध्ये सततच्या पावसामुळे गिरणा नदीला पूर आला होता। पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात। यात तुरीचं मोठं नुकसान झालंय। आव्हानं शिवारातील शेतकऱ्याचं 1.5 लाखाचं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। निलंगा तालुक्यातील औराद वांजरखेडा आणि औराद हालसी तुगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती। मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती। राज्याच्या अनेक भागात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान पाऊस कमी झाला असून लवकरच पाऊस परतीचा प्रवास करणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा पावसानं जोरदार हजेरी लावली। जून आणि जुलै महिन्यात बरसलेल्या सरासरी पावसानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईची अक्षरशः तुंबई केली। विशेषतः 4 महिन्यांपैकी ऑगस्टमध्ये सर्वाधिक 1184 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। 4 महिन्यात मुंबईत एकूण 3112 मिलीमीटर इतका पाऊस झाला। मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये सर्वत्र अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या कालावधीत विभागातील तब्बल 74 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलंय। तसंच जानेवारीपासून आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा 781 वर पोहोचलाय। उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या हवामान घटनांनंतर विमा संरक्षणाची रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी देशव्यापी हवामान आधारित विमा योजना राबवण्याचा विचार केंद्र सरकार करतंय। या पार्श्वभूमीवर सरकारनं विमा कंपन्यांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे। अतिवृष्टी झाली हे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे। यासह मदतीचे विविध निकष बदलण्याबाबतचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागानं तयार केला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता आहे। आता एक मोठी बातमी। एकनाथ शिंदे विरुद्ध नाईक हा वाद टोकाला गेला असताना पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक हे दोघे ठाण्यात एकाच कार्यक्रमाला एकाच स्टेजवर एकत्र असणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमात शिंदे सेना विरुद्ध नाईक सेना असा वाद पाहायला मिळणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे। कारण गेली 2 वर्ष गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील टोकाची टीका केलेली आहे। यामुळे आजच्या कार्यक्रमात दोघांचे कार्यकर्ते नेमकं काय करतात इथपासून ते दोन्ही मंत्री आपल्या भाषणात एकमेकांचा समाचार घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं अभिजात भाषा सप्ताहानिमित्त ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांना निमंत्रण देण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। याच दरम्यान गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती। त्या टीकेवर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं होतं। त्यावर पुन्हा गणेश नाईक यांनी पलटवार केलाय। नाईक साहेबांना माझं मी साहेब आजही म्हणतोय, एक इशारा आहे की आपण ज्येष्ठ आहात,
अशा पद्धतीची वक्तव्य केली तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने बोलावं लागेल. सर्वसाधारण कार्यकर्ता, सर्वसाधारण महिला आघाडीचे आमचे कार्यकर्ता, युवा सेनेचा कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध बोलेल. तुमच्या ह्या वयाला ते न शोभणारं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तेव्हा गणेश नाईक 90ला आमदार झालाय. आता 2025 आहे, म्हणजे किती वर्ष झाली? 35 वर्ष. आता गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये किती आले आणि किती गेले काही लोकांना नाव पण आठवत नाही. काय बोलतो मी? आणि अजून मी अहंकार सांगत नाही. मी मेंटली फिट आहे, फिजिकली फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजे एवढा इकॉनॉमिक माझ्या गरजे एवढे पैसे माझ्याकडे आहेत. आपल्याकडे ढिगण्या पडलेली 2 नंबरचे ईडीच्या धाडी पडतील, ITच्या आणि CBIच्या, याच्याकरता आपल्याला काही चिंता नाही आहे त्याची. त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून किंवा डोक्यावर हात ठेवून किंवा ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्या परमेश्वराची आण घेऊन किंवा त्याच्यावर हात ठेवून आपल्याला दुसऱ्याला नालायक म्हणण्याचा अधिकार आहे का? ज्यांची स्वतःची योग्यता, लायकी यापूर्वी नवी मुंबईपुरती मर्यादित होती, माहिती होतं, परंतु त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या हिंदुस्थानाला कळलेलं आहे. त्यांनी एखाद्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे. मी काय बोललोय? जो आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक. आणि माझ्या काय व्हिडिओ असताना सगळ्या फ्लॅश करा, आत्ताच करा. ते वाट कशाला बघता? गणेश नाईक प्रिपेअर. माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर घेऊन जाईल, दुसऱ्याच्या खांद्यावर देणार. तर उदय सामंत यांनी याच मुद्द्यावरून नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. पाहूयात. रिझल्ट विधानसभेला जर तुम्ही बघितला तर आम्ही सगळे डिस्टिंक्शन मध्ये पास झालेलो आहोत, काठावर नाही. याची नोंद काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपबद्दल काही लोकांची एवढी निष्ठावान झालेली आहेत, तिथं विधानसभेला काय झालं याचं आत्मचिंतन पण काही लोकांनी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. $700 कोटींचं बजेट असलेल्या अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक 9 मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे. स्वच्छतागृहात साचलेल्या पाण्यामधून आणि घाणीतून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अलिबागमधील वडखळ रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शेकाप आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 160हून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमध्ये भाजपच्या वतीनं व्यापारी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. GST आणि आयात शुल्काबाबत व्यापाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आगमन सोहळ्याला शिवप्रेमी आणि गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. अरबी समुद्रात घोंगावणारं शक्ती चक्रीवादळ आता गुजरातच्या किनारपट्टीकडे वळल्याची चिन्ह. गुजरातच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा. पावसाच्या 4 महिन्यांपैकी ऑगस्ट महिन्यात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद. 4 महिन्यात मुंबईत 3112 मिलीमीटर पावसाची नोंद. पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरातल्या अनेक भागात पाणी पुरवठा बंद.
मुंबईत 7 कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत तर म्हाडा घरं भाड्यानं देणार. आता ती घरं ओपन टू ऑल नुसार थेट विकली जाणार. सोन्याच्या किमतीची विक्रमी झेप. 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 2,700 रुपयांनी वाढून पोहोचला 1,23,300 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 1,57,400 रुपयांवर.